तर पुण्यात ड्रग्सचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाईची चक्र वेगानं फिरली आहेत. L3 हॉटेल सील करण्यात आलेले आहे. तसेच हॉटेल मालकासह 5 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. हॉटेलच्या मॅनेजरलाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आता सरकारनं चौकशी समिती नेमलेली आहे. विभागीय आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली आहे. तसेच जिथे जिथे ड्रग्ज सापडतील तिथे कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. यासोबत अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह आहेत. राहुल, पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? विद्येचं माहेरघर म्हणून अशी पुण्याची ओळख आहे. अभ्यास सोडून तरुणाई या शहरामध्ये विचित्र प्रकारची स्टंटबाजी करताना दिसतीये. तर आता ड्रग्सचंही प्रकरण समोर आलेलं आहे. काय माहिती आहे या संदर्भात? आतापर्यंतचे अपडेट असेल की जे 5 जण होते त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे रात्री, आणि त्यातल्या कुठल्या कलमांतर्गत हे गुन्हे दाखल केलेले आहेत, तिथे ती अल्पवयीन मुलं होती का, आणि जे ड्रग्ज आहे ते कोकेन आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाचं म्हणजे हा जो पब आहे तो पब एका मराठी माणसाचा आहे. त्याच्यात 3 पार्टनर इतर आहेत असं पोलिसांनी काल माहिती दिली. तर त्यांच्याबद्दलची पण गुन्हे दाखल करण्यासंदर्भातली प्रक्रिया सुरू आहे. आता एक सार्वत्रिक गोष्ट बोलण्याच्या ऐवजी या पब बद्दल सुद्धा स्पेसिफिक असे तक्रारीचे काही अर्ज जिल्हाधिकारी, एक्साइज डिपार्टमेंट आणि ऑनलाईन पोलिसाकडे दाखल झाले होते. विशेषतः 2 पालक होते की ज्या 2 पालकांनी असं म्हटलं होतं की आमची मुलं या पबमध्ये जात आहेत आणि नको ते करतायत. काल जेव्हा पोलिसांना आपण हे विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की अशी ऑनलाईन तक्रार आमच्याकडे आलेली नाहीये, आपल्याकडे त्या संदर्भातली सगळी कागदपत्र आहेत जे आपण सांगितलं. त्यामुळे या पबच्या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित होतो आहे की ज्या पब बद्दल यापूर्वीच तक्रारी आलेल्या होत्या तिथं का कारवाई केली गेली नाही. आणि महत्वाचं म्हणजे पोर्शे प्रकरणानंतर एक जी वेळ ठरवून दिलेली होती की याच वेळेमध्ये या हॉटेल आणि पबला परवानगी असेल ऑब्व्हियसली, पण तसं तर झालेलं नाहीये. जवळपास 3:30-4 वाजेपर्यंतचे व्हिडिओ आता माध्यमांनी आपण पण ते प्रसारित केलेले आहेत. त्यामुळे तोच प्रश्न उपस्थित होतो आहे की एखादी अशी घटना घडली की त्या घटनेच्या पुरतं प्रतिक्रिया म्हणून कारवाया होतात आणि नंतर जे काही होतं ते जैसे ते असतं. काल शंभूराज देसाई म्हणाले की तात्काळ आम्ही या संदर्भात कारवाई करू. आज तशी कारवाई त्यांच्याकडनं होणं अपेक्षित आहे एक्साइज डिपार्टमेंटकडनं. पोलिसांनी तर 2 कर्मचाऱ्यावरती कारवाई केलेलीच आहे, बीट अंमलदारवरती. राजकीय वाद पण सुरू झालाय. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील असं म्हणालेत काल की मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडत नव्हत्या. नंतर त्यांनी त्याची सारवासारव केली. त्यामुळे या घटनेला राजकीय अँगल आहेत. या घटनेवरून राज्य सरकारच्या विरोधामध्ये विरोधकांनी टीका सुरू केलेली आहे. शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलेलं आहे. पण प्रशासकीय पातळीवरती या कारवाई आजही होत राहतील आणि यातल्या आरोपींना आज पोलीस न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं. अगदीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.